हाय हॅलो नमस्कार, मी सारिकाज रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण फोडणीचे वरण करणार आहे। तर त्यासाठी मी साहित्य घेतले लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची। तर मी डाळीमध्ये टोमॅटो टाकून घेतलेले आहे। आता मी प्रथम मिरची कट करत आहे। मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता मी आता कट करून घेत आहे। तर मी आता कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता कट करून घेतला आहे आणि मी डाळीमध्ये टोमॅटो टाकून घेतला होता। आता मी डाळ घोटून घेत आहे, त्यामुळे डाळ एकसारखी होते। एकीकडे पाणी आणि एकीकडे डाळ असं होत नाही घोटून घेतल्यामुळे। त्यामुळे त्याला एकसारखं घोटून घ्यायचं। तर डाळ घोटून घेतली। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे। गॅस चालू करून 2 ते 3 चमचे तेल घातले आहे। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचे, त्यामुळे मोहरी चांगली फुलली जाते। आणि जर आपण थंड याच्यात टाकली तर मोहरी जास्त फुलत नाही, मग त्याची कडवट चव लागते। मग तेल गरम झालं का त्यासाठी थोडी मोहरी टाकून पाहायची। जर गरम असेल तर लगेच मोहरी तडतडती, जर तडतडली नाही तर परत थोडं तेल जास्त गरम होऊ द्यायचं। जेव्हा तडतड आवाज येईल परत त्याच्यात मोहरी टाकायची। आता मी तेल गरम झालं, मोहरी तडतडायला लागली म्हणून मी अजून परत मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली तडतडली असा आवाज आला तडतड तडतड, तर मग ते चव चांगली लागते, वरणाला फोडणी चांगली बसते। तर त्याच्यामध्ये जाईल आता जिरं चांगलं फुलू द्यायचं। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये जाईल आता लसूण चांगला लाल होऊ द्यायचा। त्यामध्ये जाईल आता कढीपत्त्याने वरणाला एक वेगळीच टेस्ट येते, छान फोडणी बसते। त्यामध्ये जाईल आता हिरवी मिरची चांगली परतू द्यायची। चांगलं सगळं परतून घ्यायचं। नंतर मी थोडी अजून पुन्हा हळद ॲड केली आहे, कारण की मी डाळीमध्ये थोडीच टाकली होती म्हणून परत अजून थोडीशी हळद ॲड केली, त्यामुळे वरणाला चांगला रंग येतो। नंतर मी घातली कोथिंबीर। आता मी घोटून घेतलेली जी डाळ होती, टोमॅटो घातलो ती त्याच्यामध्ये ॲड केली आहे। सगळी डाळ ॲड केली। आपल्याला जशी वरणाची कन्सिस्टन्सी पाहिजे तसं पाणी ॲड करायचं। काहींना घट्ट आवडते, काहींना पातळ आवडते।
वरण आपलं किती छान दिसत आहे. तर मी त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करत आहे, कारण ते जास्तच दाट झालेलं आहे. त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालत आहे. आणि तुम्हाला जर साखर आवडत असेल तर टोमॅटोची चव बॅलन्स करण्यासाठी तुम्ही थोडी साखर ॲड करू शकता, पण साखर ही ऑप्शनल आहे. तर वरणाला उकळी येऊ द्यायची. आता वरणाला उकळी आली आहे. हे बघा आपलं वरण कसं झालंय. हे वरण किती सुंदर दिसत आहे. आणि वरण भात आपण चपाती बरोबर पण खाऊ शकतो. वरण भात थंडीमध्ये एक गरमागरम मस्तच लागतं. तर तुम्हाला सर्वांना माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा. तर मी आता वरून कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकत आहे. तुम्हाला जर माझ्या फोडणीच्या वरणाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा माझी फोडणीची रेसिपी नक्कीच कशी झाली आहे. तर स्वस्त खा, मस्त रहा. बाय.